7 लाखाचा वैद्य साठा पोलिसांकडून जप्त. ऑक्सिटोसिन औषधांचा साठा जप्त, दोघांना अटक. शहरात ऑक्सिटोसिन औषधांचे अवैध वितरण होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 7,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील एक महिला संशयित फरार झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील झांजेश्वर मंदिराजवळ एक पिकअप वाहन MH04 KF 9116 संशयास्पदरित्या उभे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे यांच्या पथकाने तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर गुंड यांच्या उपस्थितीत कारवाई केली. पिकअपची तपासणी केली असता त्यामध्ये ऑक्सिटोसिन औषधांचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी आदिल शेख अशफाक, वय 20 वर्ष, राहणार चाळीसगाव, जिल्हा जळगाव आणि आफताब आलम इब्न हसन, वय 48 वर्ष, राहणार हिरापुरा, मालेगाव यांना ताब्यात घेतलं. तर नुरजहा आफताब ही महिला घटनास्थळावरून फरार झाली. वाहनातून 100 मिली क्षमतेच्या ऑक्सिटोसिन औषधांच्या 5,070 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या औषधांची किंमत 1,04,000 असून 6 लाख रुपये किमतीच्या पिकअपसह एकूण 7,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कारवाईत पोलीस हवालदार गोरक्षनाथ संवस्तकर, सचिन वराडे, सुभाष चोपडा आणि दत्ता माळी यांनी सहभाग घेतला. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.